सीएम फडणवीस द्वारा किया गया सांता क्रूज चेंबूर लिंक रोड एक्सटेंशन का उद्घाटन। ये एशिया का पहला शार्प कर्व केबल स्टेड ब्रिज है। उसी के साथ कलानगर फ्लाईओवर के डी आर्म का भी उद्घाटन किया गया। सीएम फडणवीस के साथ डिप्टी सीएम एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम अजीत पवार भी मौजूद थे। ट्रैफिक से परेशान मुंबईकर्स को इससे बड़ी राहत मिलेगी। ईस्ट से वेस्ट कनेक्टिविटी फास्ट होगी। ट्रैवलर्स का काफी टाइम बचेगा। हा आहे दक्षिण आशियातील पहिलाच 100 मीटर त्रिज्येचा तारांवर आधारलेला पूल। अभियांत्रिकीच्या भाषेत वाय पायलॉनवर आधारित केबल स्टेड ब्रिज। 215 मीटर लांबीचा हा पूल जरी दिसायला लहान वाटला तरी पूर्व उपनगरातील चेंबूर आणि पश्चिम उपनगरातील विलेपार्ले यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सांताक्रूज चेंबूर जोड रस्ता प्रकल्पातील असा भाग आहे की जो पूर्ण झाला नसता तर मुंबईतील 2 द्रुतगती मार्गांची सिग्नल रहित जोडणीच अपूर्ण राहिली असती। आज मात्र या पुलासह 1.66 किलोमीटरचा उन्नत मार्ग पूर्ण झाला आहे। मुंबई विद्यापीठ गेट क्रमांक 2 ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल विलेपार्ले हा उन्नत मार्ग बांधणं सोपं नव्हतं। पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाण पुलाच्या वरून मार्ग काढायचा म्हणजेच उंची जमिनीपासून जास्त, त्यात वाकोलासारखी गर्दीची जागा, जिथे रहदारी थांबवून काम करणं अशक्य। यावर उपाय म्हणून ठरलं तारांवर आधारलेला 100 मीटर त्रिज्येत वळणारा दक्षिण आशियातील एकमेव अद्वितीय दुर्मिळ असा पूल बांधायचा। 22 स्टीलच्या तारांनी तोलून धरणारा हा वाय पायलॉन 46 मीटर उंच तर त्यावर विसावलेला 215 मीटरचा सलग आर्थ्रोट्रॉपिक स्टील डेक जमिनीपासून तब्बल 26 मीटरवर। हा अद्वितीय पूल पूर्ण झाल्याने 8.25 किलोमीटरचा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड पूर्णत्वास आला। चेंबूरहून विमानतळापर्यंत 1.5 ते 2 तास लागणारा प्रवास आता फक्त 25 मिनिटात। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई सारख्या जागतिक पटलावरील शहराला योग्य कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या ध्येयाला समर्पक असं MMRDAचं धोरण आहे मुंबई इन मिनिट्स। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे द्रष्टी नेतृत्व, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळे अशक्यप्राय प्रकल्प शक्य होत आहेत। ही केवळ पायाभूत सुविधा नाही, ही आहे मुंबई इन मिनिट्सच्या दिशेने टाकलेली गरुड झेप।